नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअलच्या या माझ्या पॉडकास्टमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत तुम्ही मला फक्त हे बोलताना ऐकलंच होतं, पण आज तुम्ही मला हे बोलताना पाहता पण आहे. कारण सिम्पली स्पिरिच्युअल आता ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये सुरू होतं आहे. असं म्हणतात ना, की कधी पण कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट जर व्हायची असेल तर त्याच्याकरता वेळ यावी लागते. तसंच सिम्पली स्पिरिच्युअलच्या व्हिडिओ फॉर्मॅट बद्दल पण झालं. खूप आधीपासून माझी प्लॅनिंग चालली होती, की मला हे मी ऑडिओ तर 2-2.5 वर्षापासून माझं चालू आहे पॉडकास्ट. तर मला एक व्हिडिओ इंटरव्ह्यू सेशन स्टार्ट करायचं आहे स्पिरिच्युअलिटी बद्दल. पण ते काही ना काही कारणामुळे काही जमतच नव्हतं. कधी मी बिझी होते, कधी मुलांची परीक्षा, कधी प्रवास, कधी माझे जे गेस्ट मला बोलवायचे होते ते बिझी. कधी प्रोकॅस्टिनेशनमुळे आपले पुष्कळसे कामं आपण असे टाळत राहतो, की ठीक आहे करू करू. त्यामुळे काही ते जमतच नव्हतं. पण फायनली असं म्हणतात, की आपली प्लॅनिंगपेक्षा आपण किती पण प्लॅन केलं, देवाची जी प्लॅनिंग असते ती सगळ्यात चांगली असते. तर आताची मला वाटतंय, की देवाची जी प्लॅनिंग होती, की आजपासून हे सिम्पली स्पिरिच्युअलचे व्हिडिओ सेशन्स चालू व्हावेत. म्हणून फायनली आज हे चालू होतं. तर या सिम्पली स्पिरिच्युअल या म्हणजे सेशन्समध्ये त्याच्यामध्ये सगळे असे गेस्ट येतील ज्यांना आध्यात्मिकतेबद्दल काही त्यांच्याजवळ नॉलेज आहे जे ते सगळ्यांबरोबर शेअर करू शकतात, किंवा त्यांना असे काही खूप छान अनुभव आलेले आहेत की ते जे आपल्या सगळ्यांनाच ऐकून खूप छान वाटेल. असे खूप लोक मला भेटले ज्यांनी सांगितलं की आम्हाला हा अनुभव आला, आम्ही या मंदिरात गेलो होतो, आम्हाला असं वाटलं, किंवा घरी पण जर पूजा करताना त्यांना काही वेगळे वेगळे अनुभव आले. तर मला असं मनात आलं की हे मी सगळ्यांच्या समोर पोहोचवलं पाहिजे, सगळ्यांबरोबर शेअर केलं पाहिजे. आणि कधी कधी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं काही खूप म्हणजे असं शिकायला पण मिळतं, किंवा मनशांती पण मिळते, किंवा काही आपल्या मनामध्ये प्रश्न असतात पण ते आणखीन कुणाचे अनुभव आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला ते प्रश्नांची उत्तरं पण मिळतात. तर म्हणून हा सगळा अट्टाहास मी करत आहे, आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजेच आध्यात्मिकतेबद्दलचा हा पॉडकास्ट स्पेशली आहे. जास्ती करून मराठीमध्ये राहील, पण मी मध्ये मध्ये हिंदी गेस्ट पण माझे आहे, असे हिंदी मित्रमैत्रिणी पण आहे ज्यांना याच्याबद्दल पुष्कळ ज्ञान आहे. तर ते त्यांना पण मी इन्व्हाइट करेन नक्कीच. आणि माझे जे दर्शक वर्ग पण आहे, हिंदी पण आहे मराठी पण आहे, तर दोघांकरताच काहीतरी मला करायचं आहे. म्हणून मी विचार केला की हा दोन्ही लँग्वेजेस मध्ये हा सेशन करेन मी. आणि जर जे मला आधीपासून ओळखतात, ज्यांनी पाहिले असतील ते सेशन्स, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सिम्पली सुपर्ब म्हणून एक इंटरव्ह्यू सिरीज घेऊन आले होते. ते मी फेसबुक लाईव्ह वर करायचे आणि खूप छान सेशन्स झाले ते. खूप माझ्या ओळखीच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना मी बोलवलं आणि खूप छान लोकांना त्याच्यामधून पण शिकायला मिळालं. पण त्याच्यामध्ये फक्त स्पिरिच्युअलिटी नव्हतं, त्याच्यात त्यांच्या जीवनाबद्दल, म्हणजे कसं त्यांचं लहानपणापासून आतापर्यंतच्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल मी त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. पण ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली स्पिरिच्युअलिटी बद्दल राहिले. म्हणून हा सगळे हे सेशन्स आता मी स्टार्ट करणार आहे. तर माझी जी पहिली गेस्ट आहे तिच्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. तर माझी जी पहिली गेस्ट आहे त्यांचं नाव आहे सौ रेवती देशपांडे. त्या डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. त्यांनी खूप छान म्हणजे जितकी छान ती, मला असं वाटतं की एक ऍज अ ह्युमन बिंग आहे तेवढीच छान ती डॉक्टर पण आहे. खूप लोकांना छान अनुभव आले आहेत. मूळची ती नागपूरची आहे, पण मला वाटतं मागच्या 2 दशकांपेक्षा जास्ती काळापासून, त्याच्या पण जास्तीपासून ते लोक इथे गुडगावला राहतात आहे. आणि इथे छान तिची प्रॅक्टिस पण चालली आहे, आणि त्यांच्या घरामध्ये त्या उपासना केंद्र चालवतात. त्यांच्याबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण तिचं सेशनमध्ये जाणूनच घेऊ. नक्की तिला आपण हे सगळे प्रश्न विचारणार आहोत. आणि मी आताची विचार केला की जसं सिम्पली सुपर्ब मध्ये मोठे म्हणजे लॉंग सेशन्स राहायचे, त्याच्यात टाइमचं काही आम्हाला बंधन नव्हतं, पण ह्याच्यामध्ये मी विचार केला की सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये मी शॉर्ट सेशन्स, शॉर्ट इंटरव्ह्यूज सेशन्स मी करणार आहे. म्हणजे की लोकांना पण एक पर्टिक्युलर टॉपिक घेऊन त्याच्याबद्दल, ती रेवतीताई असो किंवा आणखीन पण जे माझे गेस्ट येतील, ते एक पर्टिक्युलर टॉपिकवर ते आपलं नॉलेज जे पण त्यांना आहे त्याच्याबद्दल इलॅबोरेट करून सांगतील. आणि बाकीचे पण म्हणजे अनुभव जे मी सांगितलं की लोकांचे अनुभव मी विचारणार आहे, ते पण असे शॉर्ट सेशन्सच राहतील. आपण म्हणजे वाटलं तर मी एकाच गेस्टला
2-3दा पण बोलवेन, की ते एकदा समजा नाही कंप्लीट झालंय या काही आणखीन त्यांच्याजवळ असं आहे, की त्या टॉपिक्स बद्दल त्यांना सांगायचं आहे, तर आणखीन मी रिपीट सेशन्स पण राहतील. पण शॉर्ट सेशन्स राहतील जेणेकरून जे आमचे दर्शक आहेत त्यांना पण खूप एकाच म्हणजे पुष्कळदा असं होतं, की लोक पुढे वाढवून म्हणजे एंड मध्ये काय झालं त्याच्याकरता पुढे जातात. पण मी नक्की खात्री देते, इतकं छान तुम्हाला त्यांच्या सगळ्यांकडून शिकायला मिळणार आहे, की तुम्ही सगळे सेशन्स फुल म्हणजे सगळे लोक पाहतील. मला ही नक्की विश्वास आहे. आणि रेवती देशपांडे बद्दल आणखीन बोलायचं म्हणजे की त्यांच्याकडे नागपूरला मी सांगितलं जसं की ती मूळची नागपूरची आहे तर लहानपणापासूनच त्यांच्याकडे खूप आध्यात्मिक वातावरण होतं. त्यांचे जे सद्गुरू आहे त्यांचे गुरु आहे त्यांचा त्यांना सगळ्या त्यांच्या परिवारावरती वरदहस्त होता. आत्ता पण ते जे विष्णुदास महाराज आहे त्यांचे जे शिष्य आहे ते त्यांच्या तिथेच असतात आणि सगळे खूप छान त्यांचे सगळे लोक त्यांची सेवा करतात. सगळे उत्सव साजरे होतात. ते सगळं रेवतीताई आपल्याला सांगेलच. आणि ती तिथून नागपूरला नसून पण ती इथे गुरगावला आहे तरी पण ती सगळे गजानन महाराज उत्सव असो किंवा गुरुपौर्णिमेचा असतो वसंत पंचमी असतं पुष्कळ असं खूप असं त्यांच्याकडे उपक्रम आहे जे ते चालवतात. आणखीन बाकी दर आठवड्याला त्यांच्याकडे उपासना होते त्यांच्या घरी. तर इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं तिथे. मला पण खूप आवडतं जेव्हा पण मी जाते. दर रविवारी नाही जात पण जेव्हा पण मला जमतं किंवा अशा उत्सवांमध्ये मी जेव्हा मी पण एक पार्ट असते त्या उत्सवाचा तर खूपच छान एक अनुभव आलेला आहे मला आणि खूप छान अनुभूती होते तिथे गेल्यानंतर आणि एक पॉझिटिव्हिटी स्वतःला पण मिळते आणि पुढचं ते वातावरण तसंच क्रिएट जातं पॉझिटिव्ह. सो आता मी खूप वेळ न घेत माझ्या पहिल्या गेस्टला डॉक्टर सौ रेवती देशपांडे यांना मी आता निमंत्रित करणार आहे इथे बोलवणार आहे. आणि ती तिच्याबद्दल आणखी आधी म्हणजे तिच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगितलंच आहे पण आणखी पुढच्या सेशन्स मध्ये पण थोडं थोडं आपण तिच्याबद्दल नक्कीच जाणून घेत राहू. पण एक सिम्पली सुपर सेशन पण मी तिच्याबरोबर करणार आहे म्हणजे की जे लोक आता सिम्पली स्पिरिच्युअलचे सेशन तिचं पाहतील आणि ज्यांना आणखीन तिच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल आणि शिकायची इच्छा असेल खूप काही ते ते सेशन पण पाहू शकतात. आणि बाकी ती तिच्या आध्यात्मिकतेबद्दल तिचं काय मत आहे आणि तिची काय तिला लहानपणापासून तिला शिकायला मिळालं आहे ती सांगणार आहे. तर आता मी वेलकम करते डॉक्टर सौ रेवती देशपांडे. तो सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये तुझं खूप खूप स्वागत रेवतीताई. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. या उपक्रमामध्ये मला विशेष आनंद वाटला की मी तुला जॉईन होऊ शकते कारण मला असं वाटतं की आता मनाला फक्त माझ्या मना लागो छंद गोविंद अशा काही स्वरूपाचं जीवन सुरुवात आहे आणि जीवन जगायसाठी हे ध्येय निश्चित झालंय. त्याच्यामुळे अध्यात्म विषयीच्या सत्संगामध्ये किंवा त्या विषयीच्या ज्ञानामध्येच स्वतःला ठेवण्यासाठी मी विशेष करून प्रयत्नशील असते. तर तू जेव्हा मला हा उपक्रम तुझा सांगितला मी अगदी तत्काळ त्याला हो म्हटलं आणि मला आनंद होतोय की मी तुझ्यासोबत काही हे हित तूच आहे ना हे व्हावं आणि याला सत्संग म्हणतात. या हृदयाचं त्या हृदयाला आपण जाणीव करून द्यायला पाहिजे किंवा आपणही त्या जाणीवेत असलं पाहिजे आणि हे सगळ्या उपक्रमातून हा सत्संग होत असतो. तर खूप खूप धन्यवाद आणि आपण दोघी नक्कीच आपला हा संवाद होणार आहे. तर आनंद झाला मला. खरंच खूप छान वाटतंय मला. आणि गुरुवारचा दिवस आपण गुरुवारी हे सुरू करतोय तर आणखीन दत्त महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करून आजचं आपलं सेशन स्टार्ट करू. हो निश्चितच. मला असं वाटतं माझे परमपूजनीय सद्गुरू धर्मभास्कर परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आणि परमपूजनीय पूर्णेश्वरी अक्काई गुरु माताच्याही चरणी साष्टांग नमस्कार करून आपण परमपूजनीय विश्वदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र या ठिकाणी गुरुग्रामला आपण बसलो आहे आणि आपण दोघी पण या केंद्राच्या माध्यमातून जे आपण उत्सव होत असतात आणि नुकतीच सद्गुरु माऊली परमपूज्य सद्गुरुदास महाराज नागपूरहून इथे आले मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्णेश पत्रभेटचा जो विशेषांकाचा सोहळा आपण इथे साजरा केला. मला असं वाटतं त्या सगळ्यांमुळेच आणि तुझी तर गायन सेवा ही गुरु माऊलीच्या चरणी रुजू झाली आहे. आषाढी एकादशीला आपल्या केंद्रामध्ये सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला होता. अथर्व शिष्य पाठाला पण सुंदर तुझं भजन सेवा त्यांनी ऐकली आहे आणि त्यांना खूप आनंद होतो कारण दत्तगुरूंना तर गायन आवडतंच आणि सुंदर आवाजात जर आपण त्याला आवडलं तर निश्चितच आपली ही सद्गुरूंची भेटच असते.
स्वरांच्या माध्यमातून, स्वर साधनाच आहे ही. आणि अशा अनेक साधनांच्या माध्यमातून आपण त्या ईश्वरी तत्वापर्यंत स्पर्श करून जातो. आपल्याला ते ईश्वरी तत्वाचं कृपा छत्र मिळत असतं, असे आमचे महाराज आम्हाला उद्बोधन करतात. आणि त्यांच्या उद्बोधनातून जे काय थोडेसे आपण क्षण किंवा आपण ते बिंदू टिपतो, तेच आज मला असं वाटतं की जर हृदयातून निघाले तर म्हणून त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार, की आपण बोलतच नाहीये. आपल्याला त्यांनी दिलेलं ज्ञान जर समोर आपल्याला या आपल्या संवादातून दोघींनाही जर ते मांडता आलं तर पुढे सर्वांसाठीच ते होईल. आणि हाच उद्देश आहे मला असं वाटतं तुझाही, की ते हे तू सुंदर पॉडकास्ट सगळे सुरू केलेले आहेत, की जेणेकरून आपण याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकू. आणि जर एखाद्या जीवाला हे ज्ञान हवं असेल तर त्याला त्याच्यातून लाभ मिळावा. नक्कीच. तर तुझ्याबद्दलची ती सगळी तुझी इंट्रोडक्शन आहे, जी ओळख आहे, ती मी ऑलरेडी दिलेलीच आहे. तर सगळे आपले जे पण श्रोता आणि दर्शक आहेत त्यांना कळलंच असेल की लहानपणापासूनच तुझ्या घरामध्ये इतकं छान एक संस्कार तुमच्या सगळ्यांवर घडत होते आणि एक आध्यात्मिक सगळं वातावरण होतं. तर मी जसं आपलं बोलणं झालं की मला असं वाटलं की सगळ्यात पहिलाच प्रश्न म्हणजे माझं, कारण तू नाव पण पाहिलं तर सिम्पली स्पिरिच्युअल, सो पहिलाच प्रश्न जो माझ्या डोक्यात आला की आध्यात्मिकता म्हणजे स्पिरिच्युअलिटी. तर एक्झॅक्टली म्हणजे सगळ्यांचं मत त्याच्याबद्दल वेगळं वेगळं असू शकतं. पण मला असं वाटलं की मला हे तुझ्याच बरोबर स्टार्ट करायचंय. म्हणून गुढीपाडव्यापासून आतापर्यंत काही ना काही अडचणी येत गेल्या तरी फायनली आज ते स्टार्ट होतंय. तर तुझ्याकडून मला हे जाणण्या म्हणजे खूप आवडेल की तुझ्या हिशोबाने आध्यात्मिकता म्हणजे काय, तुला काय वाटतं? बरोबर. खूप सुंदर तुझा हा सिम्पली स्पिरिच्युअल या माध्यमातून तू जे हे स्वतःच, आमची गुरुमाऊली म्हणते की ही सेवाच आहे सद्गुरूंची, परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंना प्रश्न विचारून आणि तेही अध्यात्माशी निगडीत असे प्रश्न विचारून ही आपण सेवा करावी. तर आपला हा उपक्रमच, तुझा हा उपक्रमच मला असं वाटतं तुझ्यामधला जो सद्गुरू, तुझ्यामध्ये जो तुझ्या अंतरंगामध्ये जे गुरु तुझ्या हृदयात अधिष्ठित आहे, तेच तुला ही प्रेरणा देतात की ही गरज आहे आज समाजाची. आणि म्हणून आपल्याला ते प्रश्न पडतात है ना. आपण म्हणतो ना, नीड इज द, गरज असल्याशिवाय इन्व्हेन्शन होत नाही. हम्म. त्याच्यामुळे ती नीड जेव्हा आपल्याला जाणवते, हे प्रश्न आपले असतात म्हणजे सगळ्या समाजाचीच असतात. आणि ही सेवा आपण करतो. तर मला तू हा प्रश्न विचारतेस तर मला खूप आनंद होतोय, कारण अध्यात्म म्हणजे आमची गुरुमाऊली सांगते की अध्यात्म या शब्दामध्ये आधी आणि आत्मन असे दोन शब्द आहेत. म्हणजे अध्यात्म म्हणजे आधी आपण आपल्या आत्म्याविषयीचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे. जे आपण ज्ञान लहानपणापासून बाहेर आपण शालेय विद्या घेतो, मग सुसंस्कृत होतो, आणि त्याच्यानंतर आपण काही नोकरी धंदा करतो, आणि त्यानंतर आपण हा सगळा व्यवहाराचा जो ज्ञान घेतो त्यालाच आपण ज्ञान समजतो. पण खरं तर संत आणि सद्गुरू यांचं सातत्याने आपल्याला हे सांगणं आहे, आपल्यासारख्या सामान्य जे जीवन जगत असतात मनुष्य मध्ये येऊन, की अध्यात्म म्हणजे अरे आपल्या आत्म्याचं तुम्ही ज्ञान करून घ्या. आणि एका आत्म्याचं जेव्हा आपण ज्ञान करून घेतो, मी कोण आहे याचं आपण जेव्हा ज्ञान करून घेतो, तेव्हा आपल्याला सगळ्याच विद्या ज्ञात होऊन जातात. असं काही गूढ म्हणजे देवानी निर्माण केलेला आहे की तो आपल्याच हृदयात येऊन बसलाय. आणि तो म्हणतो आधी तू स्वतःला जाण, तुला जो उपदेश करायचा आहे तो स्वतःला कर. म्हणजे आता आपण हा उपक्रम सुरू केला तर याच्यात आधी तू तू झाली ना, तुला ते करावं लागलं. त्याच्यामुळे तुला ती सेवा आधी द्यावी लागेल. तर आधी स्वतः तिथे बसायचं आहे. तर आधी स्वतः बसण्यासाठी मग काय आहे, मग सगळी अष्टांग योग साधना सांगितली. लहानपणापासून आपण अध्यात्म विद्येचा अभ्यासाला लागलो पाहिजे. मग आता अध्यात्म विद्या म्हणजे काय, असं काही खूप मोठं आहे का बुवा, काही रोजच्या जीवनात पेक्षा वेगळं मला काही करावं लागेल का, कठीण आहे का? तर असं मुळीच नाही. मला माझ्या सद्गुरूंचा जेव्हा संघ लाभला तो माझ्या वयाच्या 14व्या वर्षी, म्हणजे मी 9व्या वर्गात असताना, नागपूरमध्ये श्री गुरु मंदिर नागपूर असं एक उपासना केंद्र आहे, जे आमच्या गुरुमाऊलींनी स्थापन केलं, त्याची सुरुवात झाली. हे मागे जे आपल्याला चित्र दिसत आहे माझ्या पाठीमागे, ते विश्वदास स्वामी महाराजांचं आहे. त्यांचे हे सद्गुरू, म्हणजे आमच्या सद्गुरूंचे ते सद्गुरू. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की उपासना आणि उत्सव घ्यायचे आणि सगळ्या समाजाला त्याच्यामध्ये आपण सामूहिक करायचं. आपण एकट्याने करतो, आपण काय म्हणतो मी व्रत करते, पण प्रत्येक व्रताची सांगता पहा तुम्ही. एखाद्या ब्राह्मण आणि एखाद्या सवाष्णीला भोजन, हा प्रसाद हा द्यायलाच सांगितलाय. कुठलंही जे व्रत आहे त्याची सांगता सुरुवात तुम्ही जरी एकट्याने केली तरी सुद्धा तुम्हाला ते वाटणं आलं. प्रसाद केल्यानंतर तो देवाला द्यायचा, नंतर तो वाटायचा आहे. तर त्याच्यामध्ये वाटल्याशिवाय आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये आणल्याशिवाय त्या व्रतामध्ये, कारण ती व्रताची आपण माहितीच देत असतो. पुष्कळदा आपण जी व्रत करतो, सत्यनारायण व्रत आहे,
आपण कुठलंही व्रत केलं, आपण गृहिणी म्हणून कुठलेही एक तो जीवती व्रत आहे, तर त्या व्रताची पोथी असते, मग ती वाटायची असते. म्हणजे काय की तू केलं, आता तू दुसऱ्यांना पण प्रेरणा दे. तसं आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला, जेव्हा श्री गुरु मंदिर आम्ही उपासना केंद्रामध्ये जायला लागलो, तर आम्हाला फक्त दत्त परंपरेतली जी करुणा त्रिपदी आहे, त्याची 5 प्रदक्षिणेतली पदं आहेत, ती सगळ्या संतांचीच पदं आहेत, ती आमच्या विष्णुदास महाराजांनी सुंदर उपासनेच्या पुस्तकामध्ये ती अशी संकलित करून ठेवलेली आहे. त्याला सुंदर त्यांनी परंपरेनुसार त्या गायल्या आहेत, आणि त्यानुसार अतिशय सामान्य लोकांना सुद्धा गाता येतील अशी ती पदं गावी, संतांची पदं गावी. आणि बसावं तेवढा वेळ, 1 तास लागतो. सुरुवात करताना आपण एखादं व्रत घ्यावं, छोटं घ्यावं. आणि हेच अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्याचा विचार आहे. मग आता आत्म्याचं ज्ञान आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी पाहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. मग आपल्यालाच आपण पाहायचं आहे. मग आता पाहायचं आहे तर मग काय, त्या देवाशी आपली जवळीक साधायची आहे. सामान्यतः जेव्हा आपण जन्माला येतो, तेव्हा आपण अतिशय सामान्य असतो. आपला द्विज म्हणून जन्म होण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराची सातत्याने सहवासात राहायला हवं. कारण आपण काय आहे, सामान्यतः खूपच व्यावहारिक जगामध्ये आपण आई वडील, बंधू आणि आपलं सामाजिक व्यवहारिक जीवन जगताना परमेश्वराशी आपलं तेवढी आपण सहवास घेत नाही. म्हणजे त्याचा सहवास घेण्याचं साधन कोणतं मग, तर संतांनी जी पदं गायली, संतांचे जे ग्रंथ आहेत, त्यानंतर तिथे बसणं, ते करणं, एखादं व्रत जोपासणं. आणि म्हणून हे व्रतांचा महिमा आहे. आणि चातुर्मासातली व्रत आहे, आता तर चातुर्मासही आरंभ आहे. तर सतत आपल्या देहाला आहे ना, काया मना तन मन धन. तर पहिले तन आहे. तर पहिले तर तुम्ही फक्त तन, म्हणजे धनाची तर गोष्ट सगळ्यात शेवटीच सांगितली आहे. धन काही महत्वाचंच नाही आहे. ते अध्यात्मामध्ये धनाला निकृष्ट मानलंय. पहिले ते म्हणतात देह घेऊन जा बाबा, देह घेऊन सारखं मंदिरात जा, चांगल्या ठिकाणी जा, जिथे तुला भजन पूजन, कारण तुला सहवास वाढला पाहिजे ना. आपला सहवास सातत्याने या संसारातील नात्या गोत्यांशी येतो, म्हणून आपल्याला ती इतकी घट्ट झाली आहे की त्याच्या प्रेमापोटी आपल्याला मग सगळे हे विकार येतात आपल्यामध्ये. म्हणजे आपल्याला खूप क्राम, क्रोध, लोह, मद, मत्सर असे सगळे वाटत राहतात. आपल्याला वाटतं आईचं नातं, वडिलांचं नातं, हे सगळे सांगाती, हेच तर माझे सांगाती आहेत. मग ईश्वर तू कुठे आहे, दिसत नाही तर. त्याचा अनुभव येत नाही आपल्याला, कारण आपण घेत नाही. आमची गुरुमाऊली म्हणते आपण अनुभव घेतच नाही. आपल्याला तो कंटाळा आहे, आपल्याला तो आळस आहे. तर तो झटकून देऊन जर आपण सातत्याने केंद्रामध्ये जाऊन, आता आमचं हे गुरुग्रामला त्यांनी स्थापन केलं, परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी प्रेरणा दिली, आणि 2011 मध्ये सुंदर गुरुग्राम मध्ये हे विष्णुदास परमपूज्यने विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र त्यांनी सुरू करून घेतलं. कारण ते सुरू का झालं खरं, संसारातली अडचण आली, त्यांनी आम्ही घाबरलो की अरे बापरे. आता माझे यजमान होते, त्यांना खूप डोकेदुखीचा त्रास होता. तर ते म्हणाले की आम्ही त्यांच्याकडे गेलो महाराजांकडे, की कसं करायचं बाबा याचं निदान. आपण घाबरतो, आपल्या संसारात खूप अडचणी येतात आपल्याला, आणि आपल्याला हं. कळत नाही त्या क्षणी. मी तर डॉक्टर असूनच पहा, म्हणजे आपण डॉक्टर असतो, पण आपल्यावर ते मायेचं इतकं मोह असतो ना, की आपण आपल्याच अडचणी नाही दूर करू शकत. आपल्याला सद्गुरूंच्या चरणी जावंच लागतं. आणि मग ते मार्गदर्शन जेव्हा करतात, म्हणून म्हणतात गुरु बिन ज्ञान नाही. आपण जरी म्हटलं की मी तर हाच ग्रंथ घेते ना, कशाला जायचंय मला कोणाला, पण ती शरणागती जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत अध्यात्माचा प्रवासच आपला सुरू होत नाही, असं मला अगदी माझ्या अनुभवावरनं सांगावंसं वाटतं. आणि कारण की ते काय आहे, तेच परिपूर्ण झालेले आहेत ना. एखादा व्यक्ती जो तृप्त आहे, तोच तर तुमची अतृप्तता दूर करू शकतो ना. जो संतुष्ट झालेला आहे ना, जो परिपूर्ण झाला आहे, तोच अपूर्णाला पूर्ण करू शकतो. मग संत आणि सद्गुरू तसे असतात, जे या पीठाचे गुरुपीठ भुजवतात. ते व्यासपीठ आहे ते त्यांचं. आणि त्या पीठावरनं त्यांना सगळं ज्ञान झाल्यानंतर ते तुम्हाला सहज सांगतात, आणि सहज बोलण्यातून उपदेश देतात की काही नाही करायचंय बेटा, आपण उपासना केंद्र सुरू करायचं. उपासना सामूहिक करायची, आधी स्वतः बसायचं आणि 4 लोकांनाही त्याच्यात बसवून घ्यायचं. म्हणजे आपली पॉझिटिव्ह एनर्जी, आता जसा हा उपक्रम तू आणि मी मिळून करत आहोत ना, आणि हे जे मिळतो आपण, हे जी भेट होते आपल्या एकमेकींशी, या यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते. आपणच फक्त आपणच म्हणून मी पॉझिटिव्ह राहते खूप असं म्हणून नाही होत. जोपर्यंत एक ऊर्जा दुसऱ्या ऊर्जेचा बिंदू एकमेकांच्या जवळ येत नाही ना, तर ते वेव्ह व्हायब्रेशन होतच नाही. आणि म्हणूनच काहीतरी सृष्टीने असा नियम बनवलाय, प्रकृती आणि पुरुष, नाही का. सृष्टी पण अशी एका, ते जरी म्हटलं की एकोहम बहुश्याम, झालीच नाही इच्छा परब्रह्माला एकातून अनेक एकाची निर्मिती करायची. तर हे सामूहिकतेचं एक महत्व आहे. आणि म्हणून सामूहिक उपासना केंद्रांमध्ये आम्हाला त्यांनी आता मार्गदर्शन केलं की आपण अध्यात्म
आमच्या याचं नावच ते आहे, म्हणजे परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र. तर अध्यात्म साधना केंद्र म्हणजे इथे विशेष रूपाने फक्त आणि फक्त उपासक आधी आत्मन म्हणजे त्यांच्या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायला जी साधना त्यांना दिलेली आहे ती करायची. मग ती साधना काय आहे? तर सगळ्यात प्रथम साधना हीच आहे की भजन गावं. तू किती सुंदर गाणं गाते, भजनं गाते, तुझी ही त्या सद्गुरूंच्या चरणी साधनाच आहे. आणि विशेषतः आमची गुरुमाऊली म्हणते की संतांची भजनं घ्या. संतांची जी, कारण शब्द असतात ना ते त्यांच्या प्रेमभावातून, ते त्यांच्या सिद्ध अवस्थेमध्ये जे ते साधना करताना सिद्ध अवस्थेमध्ये जे त्यांना स्फुरण होतं त्यातून ती शब्द निर्मिती आहे. त्याच्यामुळे ते काय आहे, त्या शब्दांमध्येच त्याचा उच्चार जेव्हा आपण आपल्या शरीरात करतो, नाही का, म्हणतात आजकाल विठ्ठल 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 म्हणा. तर विठ्ठल हे शब्द जे आहे त्याच्या मात्रा काना ह्या सगळी ही योग साधना आहे. या हे शब्द म्हणजे नुसते शब्द नाही आहेत. परमेश्वराची जी अनंत नाव आहेत ती सुद्धा जर आपण दिवसभरातून घेतली तरी आपल्यामध्ये एक व्यवस्थित ऊर्जा वाहायला सुरुवात होते. आणि म्हणून तेच नाम घ्यावं किंवा तेच भजन घ्यावं, जेणेकरून आपल्यामध्ये पण त्या संतांच्या अनुभवापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे ना. कारण जोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही आपण थोडी म्हणणार आहे की नाही बाबा मला तर नाही, याचा अनुभवच नाही आला. म्हणून मग प्रयोगशील अध्यात्म साधना केंद्र, स्वतः प्रयोग करून पाहायचा आणि त्या शक्तीचा अनुभव घ्यायचा. तो येतो. तो असा उपासना पद्धती अशा पद्धती सुरू जर आपण केली आणि आपण केंद्रामध्ये जावं. मला असं म्हणायचं की घरात एकदम एकट्याने मन लागत नाही आपलं. म्हणून मग आपण आधी 4 लोकांमध्ये बसून ते गायन करावं. आणि हळूहळू हळूहळू मग साधनेचे टप्पे येतात. हळूहळू आपण अनेक त्याच्यामध्ये उत्सव, आमची गुरुमाऊली म्हणते की उत्सव आपण नेहमी साजरे केले पाहिजे. आपण आता तू आणि आपण किती इथे गुरुग्रामला उत्सव सुरू केले ना. आपण ऑनलाईन घेतलं, आपण रामनवमी घेतलं, आपण चैत्र गौर घेतलं, आपण सगळ्याजणी भेटलो. तर मला असं वाटतं उत्सवात सगळ्यांच्या एनर्जी ज्या आहेत सगळ्यांच्या गुणांचं वर्धन होतं. कोणामध्ये काही गुण असतो, कोणामध्ये काही गुण असतो. आपल्या गजानन महाराज प्रगट उत्सवाच्या दिनीच बघ माझी तुझी छान ओळख झाली. मला तर इतका आनंद झाला की तू मला गायक म्हणून कारण आमच्या गुरुमाऊलीला गायन सेवा खूप आवडते. कारण सुंदर गळ्यांनी आळवणं आणि एखादा जो त्याच्यामध्ये हे असतात ना, म्हणजे आता आम्ही पण साधे भोळ्या मनाने गाऊ शकतो. गायला काही नाही, प्रत्येक भक्तानी गावं गाणं. परंतु त्याच्यामध्ये ज्यांनी ती विद्या काही ग्रहण केली आहे ते विशेष रूपाने गायन होतं मग ते. आणि मग ते गायन तर सद्गुरूंना आवडतच. आणि म्हणून आपण जो हा प्रगट उत्सव साजरा करतो त्याच्यात तुझी दोनदा तू गायन सेवा रुजू केली आहे. आणि मला असं वाटतं खूप भक्तांना सगळ्यांना तो आनंदाचा क्षण. आणि त्यातच मला असं वाटतं तुला एक पुढच्या प्रश्नासाठी जो अनुभव आला, मला असं वाटतं तुला त्याच्यात अनुभव आला त्या उत्सवात. तू माझ्याजवळ आली, मला म्हणाली की मला जो अश्रुपात झाला है ना. हो. मला असं आठवतं तुझा हा अनुभव. कारण इतकं ते सुंदर गायन. मला वाटतं ती जी सद्गुरूंना जेव्हा एखादी गोष्ट आपण रुजू केलेली आवडून जाते ना, त्या हृदयापर्यंत ते बरोबर पोहोचतं. आपला आवाज हा बरोबर त्या सद्गुरूंच्या चरणी ती सेवा सादर होते. आणि त्या सद्गुरूं जे आपल्याला मग प्रेम देतात. प्रेम शेवटी काय, पंचम पुरुषार्थ सांगितलाय प्रेम. धर्म अर्थ काम मोक्ष आणि पंचम पुरुषार्थ आहे प्रेम. म्हणजे सगळ्यात शेवटी प्रेमाची प्राप्ती होते. ते वैश्विक प्रेम आहे ते. आणि ते प्राप्त होण्यासाठी हा अध्यात्म साधना केंद्राचा प्रवास आहे असं मला वाटतं. आणि छान वाटलं हा अध्यात्म प्रवास. शास्त्र जे आहे ते शिकण्याचा मार्ग आणि साधन म्हणजे हेच आहे की सातत्याने सद्गुरूंचे ग्रंथ वाचावे. आपली धर्मगीता गीता आहे, आपला दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे. आणि हे तर आमच्या सद्गुरूंनी एक पत्रभेट भेट सद्गुरूंशी म्हणून आपल्या या सामान्य, म्हणजे आता काय आजकालचा काळ असा आहे की मी स्वतःही दासबोध घेऊ म्हटलं तर मला पुष्कळच त्याच्यातलं ग्रहण होत नाही, कठीण आहे. प्रत्येक 100 वर्षात काय झालंय की आपली उपासनाची जी आपण आधी करायचे लोक, तर आपण आता एवढं करू शकत नाही. आपला वेळ आपला सगळा कमी होत चाललेला आहे. कारण आपल्याला बरेच अनेक जे नोकरी आहे, आपला कामधंदा आहे, आपण शिक्षण जे शिकतो त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो. मग आपण खूप वेळ नाही देऊ शकत. तर झटपट सहज प्रत्येक वेळेस संत काय करतात, या ज्ञानाला ते हळूहळू सामान्य लोकांना समजावं अशा भाषेत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीलाही पाहणं किती त्रास झाला. त्यांनी संस्कृत भाषेला मराठी आणलं ना, ते प्राकृतात केलं. तर त्यावेळेस तर ते किती चिडले सगळे धर्मपीठावर की संस्कृत भाषेचं तुम्ही करताच कसं.
पण हम्म. संतांना हे करावं लागतं, कारण त्यांना सगळ्या जीवांचा कळवळ आहे. त्यांना लक्षात येतं की या गोरगरीब सामान्य बुद्धीच्या आहे ना, सगळ्यांच्या बुद्धीचे स्तर तर संस्कृत भाषेला ग्रहण नाही करू शकत. आणि आता तर संस्कृत भाषा अभ्यासातही नाहीये. फार कमी मुलं संस्कृत हा विषय घेतात. मग उच्चार कसे येतील, कळेल कसं? मग काय त्यांना अधिकारच नाहीये का अध्यात्मशास्त्र शिकण्याचा? तर असं नाही आहे. अतिशय सोप्या सोप्या भाषेत सद्गुरू काय करतात की त्या त्या पिढीला ते पाहतात, ते अवलोकन करतात आणि त्याच्यावरनं मग ते असे ग्रंथ तयार करतात. आणि आम्ही तर हा पत्रवेट ग्रंथ वाचतो आणि त्याच्यातून वेगवेगळे उपक्रम कसे आहेत, कसं आपल्याला जुळता येईल आणि एकमेकांमधून प्रेरणा घेऊन मला असं वाटतं आपण हे जे उत्सव सगळे साजरे केले त्याच्यातून आपल्याला असे अनुभव मिळतात. आणि यालाच म्हणतात की प्रयोगशील अध्यात्म. म्हणजे आता तू अनुभव घेतला, हा उत्सवात तू आली, सहभागी झाली, तू सेवा पण दिली आणि ती निस्वार्थ दिली. आम्ही तुला विचारलं की तू किती मानधन घेशील? कारण सुंदर सुंदर जे गायक आहेत ते खूप मानधन घेतात, हे सत्य गोष्ट आहे. मानधन द्यायला पाहिजे हा भाव आहे. परंतु आमची गुरुमाऊली म्हणते की जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक व्यासपीठावर बसतो ना, मग पहिले पैशाचा विषय नको. तर पहा बरं, तू कधीच आम्हाला म्हटलं नाही की मी इतकं मानधन घेईल रे तरच मी गाते, नाही तर माझ्या मी गाणार नाही. माझ्यासाठी तर तेच मी म्हटलं की तुम्ही मला बोलवलं, तेच मला माझ्याकडे खूप मोठं मान होतं. आणि मला जे तिथे सगळी ऑडियन्स मिळाली आणि जी सेवा करायला मिळाली तेच खूप मोठं धन होतं माझ्याकडे. नाही पण मग आणखीन हे असे हे सत्वशील असतात. मला असं वाटतं हीच सज्जन व्यक्ती असतात जे सद्गुरू आपल्याला. आता तुझी माझी ओळख किती सहज झाली ना. म्हणजे मी म्हणते की अशाच माध्यमातून झाली. आणि कारण काय आहे की अथर्व शिष्याचे आवर्तन आहे. आमचे महाराज म्हणाले की आपण ग्रुपवर टाकायचं ना की आमच्याकडे बरं येणारा कोण आहे, तो सज्जनच वृत्तीचा असतो. कारण अथर्व शिष्य आवडणारा व्यक्ती हा सज्जनच वृत्तीचा असतो. तुला ती लगेच पोस्ट आवडली आणि तू लगेच आली माझ्याकडे, ओळख नसतानाही आली की ही व्यक्ती कोण आहे, हिचं घर कुठे आहे. आपण मग त्याचा विचार करत नाही, कारण आपल्या मनाला काय आवडलंय, अथर्व शिष्य आवडलंय. अरे ते तिथे होत आहे, मग सारखा वेळ सारख्याची. ह्या ज्या वाईब्स आहेत, म्हणून आमची गुरुमौली म्हणते की केंद्रामध्ये जेव्हा आपण अशा आध्यात्मिक उत्सवच घेतो ना, तेव्हा सज्जनच व्यक्ती तिथे येतो. कारण त्याच्याही हृदयाला तेच हवं आहे आणि तुम्हालाही तेच हवं आहे. आणि मग याची जेव्हा सज्जन शक्ती जेव्हा केंद्रित होईल है ना, मुठ्ठी बनते, एक बोटाने होईल का कार्य? जेव्हा मुठ्ठी बनेल तेव्हा चांगला आपला एक त्याचा आवाज निर्माण होऊ शकतो आणि मग ते देव अवतरण होतं. म्हणजे त्यावेळेस आपल्याला तू जो म्हणाली की मला अनुभव आला, मला ती गायन सेवा झाल्यानंतर अचानक अश्रुपात झाला त्या उत्सवामध्ये, तर हे काय आहे बुवा असा प्रश्न जो तेव्हा तुम्हाला विचारला, तर म्हटलं आपण अगं या हो त्या प्रश्नाकडे हा येतेच आहे तर मी आपलं तुला असं इथे वाटतं. जस्ट जस्ट थांबवेन की आपण, हो कारण शॉर्ट सिरीज मला असं वाटतं की आपण लोकांकरता पण एक छोटे छोटे एपिसोड जाणू आणि त्याच्यामध्ये एक एक टॉपिक घेऊन आपण त्याच्याबद्दल बोलू. तर हे आपण नक्की आपल्या पुढच्या एपिसोड करता, पुढच्या सेशन करता हे पेंडिंग ठेवू. आणि लोकांमध्ये नक्की. पण एक उत्सुकता राहील की आपण कशाबद्दल बोलत होतो आणि मध्येच आपण बरोबर थांबवलं. तू जे म्हणते की बरोबर. अश्रुपात झाला वगैरे. हो तर कारण आपण आज पहिलाच एपिसोड आहे तर अध्यात्माविषयी खूप छान तू सांगितलं. आणखीन हे जे आपण बोलतोय हे मी सांगते लोकांना की मला रेवतीताईनीच सांगितलं. मी तिला विचारलं असं का होतं की देवाच्या समोर जेव्हा आपण बसतो तेव्हा खूप डोळ्यात पाणी येतं किंवा भरून येतं. मला आत्ता पण जेव्हा तू बोलत होती तर लिटरली म्हणजे मला आत्ता पण असं भरलेलं होतं, बट आय वॉज जस्ट कंट्रोलिंग. तो हेला मला रेवतीताईनीच सांगितलं की हेला अष्टसात्विक भाव म्हणतात. तर आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये नक्कीच आपण अष्टसात्विक भाव काय असतं नक्की आणि कशामुळे ते होतं ते आपण मला तुझ्याकडून नक्की जाणून घ्यायला आवडेल. तर आपण ह्याच्याबद्दल बोलू. आणखीन बाकी नक्कीच. जे तू उपासना केंद्राबद्दल सांगत होती तर आपल्या जे पण आपले पाहणारे लोक आहेत त्यांच्याकरता जस्ट एक माहिती म्हणून की कुठे आहे हे उपासना केंद्र, आणखीन केव्हा केव्हा तुम्ही करता हे उपासना, ते आपण एक बरोबर. थोडंसं आज करू. कारण नक्की. मीटिंग तर आपलं टाइम आपलं हो पाहिजे. मीटिंगचं हो हो नक्की. तर मला आवडेल, परमपूजनीय विश्वनाथ स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र गुरुग्राम हे आम्ही गेल्या 2011 पासून याची स्थापना झाली आहे. आणि आमच्या परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ते अजूनही आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. श्री गुरु मंदिर नागपूर इथे ते असतात. आणि नुकतेच मागच्या वर्षी ते आपल्या केंद्राला भेटही देऊन गेले. आणि हा जो केंद्र आहे या केंद्रामध्ये आम्ही प्रामुख्याने दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 श्री दत्त उपासना
घेत असतो. याच्यामध्ये विविध दत्त ठाण्यांमध्ये जसं गाणगापूर आहे, वाडी क्षेत्र आहे, है ना, याच्यामध्ये जी पंचपदी गातात, है ना, याच्यामध्ये जी करुणा त्रिपदी गातात, परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचित काही पदं आहेत, तुकाराम महाराजांची काही पदं आहेत, तर अशी 5 प्रदक्षिणा असतात. सुरुवात करताना आम्ही 6 वाजता दर रविवारी ही उपासना सुरू करतो. त्यामध्ये अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आणि पुढे मग एक एक प्रदक्षिणा असे 5 पदं आम्ही गातो. आरती होते आणि प्रसाद, बस एवढंच याचं स्वरूप आहे. आणि या केंद्रातर्फे, या केंद्राच्या माध्यमातून ही उपासना तर नित्य आहे, म्हणजे दर रविवारी साप्ताहिक आहे, सप्ताहातून एक दिवस आहे. आणि ही उपासना आपण बसावं, ही उपासना सिद्ध उपासना आहे. आणि प्रत्येक दत्तक्षेत्रामध्ये तुम्हाला ही उपासना, हीच उपासना गायला जाते. पालखी सोहळे जे होतात, आपण जे प्रत्येक दत्तक्षेत्री पालखी सोहळा जो अनुभवतो तो हेच पद गाऊन होतात. आणि आमचे विष्णुदास स्वामी महाराज यांनी सगळ्या दत्तस्थानांना भेटी दिल्यानंतर हा सिद्ध केलेली ही उपासना आहे. तर ही उपासना आम्ही घेतो. आणि केंद्राच्या माध्यमातून अनेक उत्सव, आता गुरुपौर्णिमा उत्सव, आपण दरवर्षी सगळे उत्सव घेतो आपण याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या देवतांच्या जन्म उत्सव आम्ही साजरे करतो. रामनवमी उत्सव साजरा केला, चैत्र गौर साजरा केली आहे ना. असे सगळे उत्सव आमच्या इथले उपासक, श्रद्धा पण असते त्याच्यामध्ये. आणि आम्ही हे सगळे मिळून करत आहोत. आणि आता याची सुरुवातच झाली आहे आणि आता हे स्पीडअप करायचं आहे आपल्याला. आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, याही करता हे पॉडकास्ट सेशन श्रद्धांनी सुंदर घेतलंय. आणि आपण यावं, या उपासना केंद्रात उपासना करावी आणि आमच्याशी अध्यात्माच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र यावं. हीच माझी आज या आपण हा जो संवाद घेतोय त्या पाठीमागे इच्छा आहे, सदिच्छा आहे ही. आणि सगळ्यांनी सुजन पंथ घेतल्याशिवाय ना, सगळे मिळून वारकरी कसे वारीला सगळे मिळून जातात, तर ते सगळे मिळून केल्याशिवाय ईश्वराचं साक्षात्कारी दर्शन आहे ना. जनी आहे जनार्दन, परी त्या पाहण्या सांडे अभिमान. तर जनता जनार्दनामधला हा जो भगवंत आहे तो आपल्याला दिसावा, त्याकरता ही अध्यात्म साधना केंद्र आहे. आपण निश्चित यावं. खूप खूप धन्यवाद. श्रद्धा. थँक्यू सो मच श्रेयोगिताई, खूप छान वाटलं. म्हणजे आपण कारण ठरवलंय की आपण एपिसोडचे जे ड्युरेशन आहे ते कमी ठेवू, म्हणून हो. मला आता इच्छा नाही होते बंद करायची, पण कारण आपण तसं ठरवलंय म्हणून छोट्या छोट्या ह्याच्यातच आपण करून पुढे नेक्स्ट नक्की. ह्याच्यात आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवू. जसा पण वेळ नक्की. असेल तसं पण आपण दोघी जेव्हा आपला टाइम मॅच होईल नक्की आपण हे हो. कंटिन्यू करणार. आणि सगळे हो. लोक जे गुरगावचे आहेत ते तर पाहतातच आहे, बाहेरचे पण लोक पाहतात आहे, आणि नक्की ते लोक सगळे उपासना केंद्रात येतील. आणि मला असं वाटतं नक्की. लहान मुलांना पण घेऊन त्यांनी यायला पाहिजे रविवारी, हो, म्हणजे एक आणखीन लहान छान मुलांनी विशेषतः तर 4 ते 11 संस्कार. वयोगटातल्या मुलं आपल्या आईचं ऐकण्यातले असतात. आम्ही तर हो. सांगते ना, मी तर आता 14व्या वर्षी लागली, परंतु माझ्या सगळं आयुष्य बदलून गेलं. मला सगळं जे प्राप्त झालं, मला असं वाटतं ते या वयातच, लवकर लवकर वयात मुलांना घेऊन जायला पाहिजे. आणि आमचे उपासना केंद्र हे प्रत्येक सिटीमध्ये आहे. इंदोरला आहे, चंद्रपूरला आहे, यवतमाळला आहे. पुढच्या सेशनमध्ये मी अनेक केंद्रांची माहिती देईल, ते कुठे कुठे आहेत. तर पॉडकास्ट मधून जे सगळेजण जॉईन होतील ते त्या त्या केंद्रात तिथे जाऊ शकतात. त्यांचे फोन नंबर आपण देऊ वेगळे. आणि अशी सगळी केंद्र स्थापन आहे 400हून जास्त सिटीज मध्ये. भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा ही केंद्र आहेत. आपण इथे जाऊन नक्की अनुभव घ्यावा, आपल्याला नक्की प्रेमाचा अनुभव येईल, असं मला वाटतं. नक्कीच. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं रेवतीताई. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव दत्त. थँक्यू सो मच रेवतीताई, खूप छान आपलं सेशन झालं. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. तू आपला वेळ काढला, तुझं क्लिनिक असतं, सकाळ संध्याकाळ तू क्लिनिकला जाते, त्याच्यानंतर घरचे कामं असतात, त्याच्यामध्ये तू माझ्या रिक्वेस्टला मान दिला आणि वेळ काढला तू माझ्यासाठी. आणि पुढे पण तू हे आश्वासन मला दिलेलं आहे की आपण असे सेशन्स करत राहणार आहोत. तर ॲडव्हान्समध्ये त्या सगळ्या सेशन्स करता पण थँक्यू. आणि आज तुझे आपल्याला वेळ, जे मी सांगितलं की आपण शॉर्ट सेशन्स करणार आहे म्हणून थोडंसं वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागणार आहे. पण त्याच्यामध्ये पण इतक्या कमी वेळामध्ये पण तुझे, तसं तर आध्यात्मिकता म्हणजे खूप, म्हणजे असं वास्ट टॉपिक आहे, इतक्या कमी वेळात सांगणं खरंच अशक्य आहे त्याच्याबद्दल. पण तरी जे तू क्रक्स सांगितलं त्याचं खूपच छान आहे. मला असं वाटतं की आपला हा इंट्रोडक्टरी सेशन होता. आपण दोघीच एक्सप्लोर करतोय या फील्डमध्ये, आणि कसं आणखीन आपण आपल्या सेशन्सला आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो हे पण आपण नक्कीच आपल्या पुढच्या पुढच्या सेशन्समध्ये लोकांना पण दिसेल की आपण लास्ट सेशनपेक्षा या सेशनमध्ये आणखीन टेक्निकल फील्डमध्ये पण आणखीन
बाकी पण म्हणजे आपल्या प्रश्नांमध्ये आणि बाकी सगळ्यामध्येच सगळ्या लोकांना इम्प्रुव्हमेंट नक्कीच दिसेल आहे. आणखीन खूप छान तू सांगितलं, त्याच्याकरता परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि मी बाकीच्या माझे जे पाहणारे आहे आपले जे सगळे लोक अक्रॉस इंडिया, आणखीन पुष्कळशे यांचं पत्रभेटचं तर बाहेर पण आहे, जसं की तू सांगितलं की सद्गुरूंचे बाहेर पण उपासना केंद्र आहे. तर त्यांना सगळ्यांना मी ही विनंती करते की तुम्ही लोक आम्हाला नक्की तुमचा फीडबॅक कळवा, आम्ही कसं आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो हे पण कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते पण आम्हाला विचारा, तर ते आम्ही आमच्या अपकमिंग सेशन्समध्ये ते पण इम्प्रूव्ह करू शकतो. काही कशाबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर नक्की सांगा. आणखीन बाकी भेटतच राहू आपण सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये अशाच सेशन्समध्ये पुढे. आणि खूप छान आजचं सेशन मला खूप छान वाटलं. एक तर गुरुवारचा दिवस आहे, आपण एक नवीन काहीतरी चालू केल्याचं एक समाधान मला मिळालंय दत्त महाराजांच्या कृपेने. आज फायनली आज हे चालू झालंय माझं सिम्पली स्पिरिच्युअलचं व्हिडिओ पॉडकास्ट. आणि असंच आपण भेटत राहू. स्टे ट्यून्ड. सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार.